ताईसाहेब मला माफ करा, मी तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो तुमच्या, मला माफ करा ताईसाहेब, माफ करा. का केलं महादेव काका तुम्ही असं? करणं भाग पडलं ताईसाहेब. माझ्या पोरासाठी तुमचं ऑपरेशन झालं नसतं ना तर माझा पोरग. ताईसाहेब, त्या दिवशी गडकरींचा एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणाला तुमच्या विनायक साहेबांना अडकून देशील तर तुझ्या पोराच्या ऑपरेशनचा सगळा खर्च आम्ही करू. आणि तुम्ही कबूल झालात? काय करणार ताईसाहेब, दुसरं काय करणार. पोराच्या जीवासाठी दुसरं काय पण सुचत नव्हतं बघा ताईसाहेब, काही सुचत नव्हतं. ते पैसे तुम्ही लपवलेत घरात? नाही, ते काम त्या पोलिसांपैकी कुणाचं तरी असेल. पण ताईसाहेब, त्या गट्ट्यातल्या नोटांवर जे ठसे मिळाले ना, ते काम माझं ताईसाहेब, ते काम माझं. काका, तुमचा बाबांवर जराही विश्वास नव्हता का हो? दुर्दैव आहे तुमचं, नाही आमचं. काका, तुम्हाला कदाचित माहित नाहीये, जेव्हा हा सगळा बनाव घडवून आणलात ना तुम्ही, तेव्हा माझे बाबा हे आमचं घर गहाण ठेवण्याचे कागदपत्र तयार करत होते तुमच्यासाठी. काका, थोडा वेळ फक्त थोडा वेळ थांबला असतात ना तर तुमची सगळी गरज पूर्ण केली असती माझ्या बाबांनी. त्या अरुण गडकरींकडे जायची तुम्हाला काही गरजच पडली नसती. हा सगळा तमाशा सुद्धा टळला असता. खरंच माफ करा, मला पाया पडतो तुमच्या, माफी मागतो, माफ करा ताईसाहेब. अहो, तुमच्यासारख्या देव माणसांना मी माफ करा ताईसाहेब. नाही, ते आता शक्य नाही. मी तुम्हाला माफ करू शकत नाही, कारण तुम्ही माझ्या बाबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत. मीच काय, बाबाने सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा नाहीये. बेटा, यू नो आय हॅव गॉट छान छान स्वेटर्स फॉर यू तिकडे हॉस्टेलला घेऊन जायला. इतके छान कलर्स आहेत त्याचे. तू तुझी बॅग पॅक केलीस का? तू मला बघू दे ना कशी पॅक केली आहेस तू, कारण ना आम्ही भरपूर जे सामान. बेटा, मी इथे तुझ्याशी बोलतोय आणि तू अशी हुप्प्या करून का चाललीस? मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मला त्या नव्या स्कूलमध्ये वगैरे नाही जायचंय. मी बॅग नाही भरणार आणि त्या हॉस्टेलमध्ये तर मुळीच नाही जाणार आहे. मला एक सांग, मी तुला किती प्रकारे समजावलं ना, समजावलं की नाही? हा, यू हॅव टू गो ना. मला सांग, तू इथे एकटी राहणार आहेस का? मी एकटी कुठे, तुम्ही आहात ना माझ्या बरोबर. इथे माझी शाळा आहे, टीचर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, तर सगळ्यांना सोडून मी त्या हॉस्टेलमध्ये जाऊ का? विदुला, मी इथे तुझ्या बरोबर राहू शकत नाही. तेच मी विचारते, पण का? माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे डॅडी त्यांच्या बरोबर त्यांच्या घरात राहतात, मग तुमचा काय प्रॉब्लेम आहे? बेटा, माझा जो प्रॉब्लेम आहे ना, मी तुला नाही सांगू शकत आहे. प्लीज ऐक माझं. तुम्ही माझ्या मनासारखं काही करतच नाही आहात. तुम्ही स्वतः इकडे राहत नाही आणि मलाही राहायला देत नाही. मला त्या नवीन शाळेत नाही जायचंय म्हणजे नाही जायचं. 5 मिनिटाच्या आत मी दिलेल्या लिस्ट प्रमाणे तुझी बॅग भरली गेली पाहिजे. समजलं का? उद्या सकाळी आपण इकडे निघतोय. तुझ्या नव्या शाळेच्या प्रिन्सिपलशी माझं सगळं बोलणं झालेलं आहे. डू यू अंडरस्टँड? सो इनफ इज इनफ. गो नाउ. जा म्हटलं ना.
बाबा केवढा पसारा करून ठेवला तुम्ही? काय शोधताय नक्की? आणि किती उशीर झाला, झोपायचं नाहीये का तुम्हाला? काही नाही, कुठे काम मिळते का पाहत होतो. बाबा मला तर असं वाटतंय की तुम्ही आता थोडे दिवस विश्रांती घ्या. गौरी, अगं मी कधी स्वतःच्या मनाने स्वतःच्या आवडीने विश्रांती घेतली नाही. पण आता सक्तीची विश्रांती नकोशी झाली. बाबा सक्तीची का म्हणताय? हक्काची म्हणा. मी आणि आशिष आहोत ना आता नोकरी करणारे. नाही नाही, तुम्ही दोघ जण आपापल्या पायावर उभे आहात, ते छान आहे. पण मला हातपाय हलवायला नको का? ए गौरी, हा आशिष कॉलेजमध्ये जातो ना ग? हो, म्हणजे जात असावा. नाही, वेळी अवेळी तो घरात नसतो. नेमकं काय करतो हे कळत नाही, म्हणून मी तुला विचारलं. कॉफी करू? कॉफी करू? कॉफी चालेल, पण मी करणार, तू इथे बसायचं. आलो. येऊ सर? कम इन. येस सर. मुक्ता, ही नताशा कन्स्ट्रक्शनची फाईल आहे. यातले मटेरियल अकाउंट्स आणि पेरोल याची कामं आजच्या आज पार पाडायला हवी. ओके सर. नताशा कन्स्ट्रक्शन्स हे आपले फार महत्त्वाचे क्लायंट्स आहेत. त्यामुळे आपल्याला सगळी कामं वेळच्या वेळेत आणि त्यांची मर्जी सांभाळून करायला हवीत. राईट सर. हे महत्त्वाचं काम मी तुझ्याकडे सोपवतोय. का? कारण मला खात्री आहे की हे काम तू अगदी चोखपणे पार पाडशील. आय ट्राय माय बेस्ट सर. मुक्ता, नाही, हे काम आजच पार पडणं महत्वाचं आहे. त्यामुळे रात्री कितीही उशीर झाला तरी सुद्धा तुला थांबून हे काम करायला हवं. तुम्ही नका काळजी करू सर. सगळं काम आज पूर्ण करून मगच निघेन. माझी तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. ओके सर. अगं आज मला शॉपिंगसाठी जायचंय. ते पलीकडे मोठा मॉल झालाय ना तिथे. तू पण चाल ना. ए आज नाही जमणार मला. म्हणजे उशिरापर्यंत काम करावं लागेल. सर म्हणालेत नताशा कन्स्ट्रक्शनची फाईल आहे ना, तू आजच कम्प्लीट कर. कुठची? नताशा कन्स्ट्रक्शन्स. नताशा कन्स्ट्रक्शन्स? अगं पण ती फाईल तर रेडी आहे. असेलही काहीतरी रिचेकिंग वगैरे, आय डोंट नो. हे बघ, ते काम ऑफिस आवर्स मध्ये पण होऊ शकतं. त्यासाठी ऑफिस नंतर थांबायची काही गरज नाहीये. ठीक आहे ग, एक दिवस झाला उशीर तर काय फरक पडतो. चल मी आधीची कामं करून घेऊ. बाय, सी यू लेटर. बाबा घरी आल्यापासून मला खूप सुटल्यासारखं वाटतंय विशाल. पण त्याचबरोबर त्यांची मनस्थिती बघितली तर मला काही कळतच नाहीये. तू उगीच काळजी करतेस. टेक इट इझी. अगं तुझ्या वडिलांसारख्या माणसानं पोलीस कस्टडीमध्ये एवढे दिवस काढणं, त्यांचे खोटे नाटे आरोप सहन करणं, हे खूप भयंकर आहे. तूच समजून घे. मी सगळा विचार करतेय विशाल, पण मला असं वाटतं की ते आता कधीच नॉर्मल माणूस होणार नाहीत का? त्यांच्याकडे बघितलं ना, ते
तर काही कळतच नाही. राग नाही, लोभ नाही, संताप नाही, दुःख नाही. अगं मन स्थिर व्हायला काही कालावधी जावा लागतो. मुख्य म्हणजे त्यांच्या जवळच्याच लोकांनी जरा धीराने घ्यावं लागतं. विशाल, मी प्रयत्न करते, पण त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटते. तू म्हणतेस ते कळतंय का मला. तुझ्या वडिलांसारखा मनस्वी माणूस जेव्हा दुखावला जातो ना, त्यावेळेला तो काय करेल याचा नेम नसतो. तुझ्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी उगाचच तुला कोरडे उपदेश करत नाहीये. तुला कधीही माझी गरज लागली तर मला कधीही सांग. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. मुक्ता, मी निघते. तू येणार आहेस की थांबतेस? ए नाही अगं, मला अजून खूप वेळ आहे. बघ ना मग केवढ्या फाईल्स आहेत, अजून अर्धी कामं पण झाली नाहीत माझी. अगं पण हे एवढं काम कंप्लीट करायला तुला अजून 2-3 तास तरी लागतील, मे बी त्याहीपेक्षा जास्त. मग तेवढा वेळ तू थांबणार आहेस? अगं हो स्वप्ना, पण बॉसनी मला पहिल्यांदाच एवढं काम दिलंय ना, पूर्ण करायला नको? हे बघ, तू गेलीस तरी चालेल. ओके, बाय. बाय. टेक केअर. हॅलो, शालिनी काकू, ज्योती बोलतीये. बोल ज्योती. काकू, पद्माकर काका आले? नाही नाही आले अजून. काय ज्योती, कदाचित तुम्हा आताच्या मुलींना असं वाटत असेल की मला हे सगळं माहिती असून सुद्धा मी काहीच कसं बोलत नाही. नाही नाही, तसं काही नाही आहे काकू. नाही, तसं वाटणं हे स्वाभाविक आहे, पण काय आहे, आमच्या पिढीच्या बायकांना हे कोणी शिकवलंच नाही ग. नवऱ्याला जाब विचारणं, त्याला उलट उत्तर देणं, सगळे बेगडी संस्कार. काकू नाही, पण मला आता नाही हे सहन होत. इतकी वर्ष सहन केलं, पण मला पुढच्या वेळी आधी फोन करत जा. हे काय, इतकेच पैसे? तुला काय वाटतं मी खिशात पैशाचं बंडल घेऊन फिरतो? नाही, म्हणजे मला थोडे जास्त पैसे हवे होते म्हणून. हे बघ विजय, बोल सपना. थँक गॉड तुझा फोन लागला. अरे मला एवढं टेन्शन आलं होतं. का, काय झालं? सागर, मुक्ताला बॉसने संध्याकाळी थांबायला सांगितलंय. मग? हे बघ, मला त्यांचं लक्षण ठीक वाटत नाहीये. आमच्या ऑफिसमध्ये असे प्रकार अनेक घडलेले आहेत. मी तुला आता सगळं डिटेलमध्ये नाही सांगेन, पण तू आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जा आणि मुक्ताला तिथून बाहेर काढ. तू आहेस तिथे? नाही, मी आता घरी जायला निघाले, कारण मी जर तिथे थांबले असते तर बॉसला माझ्यावर संशय आला असता. पण तू आत्ताच्या आता तिथे जा प्लीज.
सर माझं काम ऑलमोस्ट होतच आलंय. 2-3 गोष्टींमध्ये जरा क्लॅरिफिकेशन हवं होतं. कुठल्या? ह्या एंट्रीज बघा. ह्या एंट्रीज? अगं तरी ह्या एंट्रीज मध्ये काहीच. सर अगं तू उगीच गैरसमज करून घेतेस मुक्ता. सर काय करताय? मी इकडे फक्त कामासाठी थांबते. पुढे जर मुक्ताच्या वाट्याला गेलास ना, मारून टाकीन तुला. काय मुक्ता, काय गरज होती तुला इतक्या उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायची?
आहे